ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेस वंदन करून आज आपण विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 8वी युनिट नंबर 1 यामधील 1.3 तिसरी कविता आपण आज पाहणार आहोत. सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 8 युनिट नंबर 1 थर्ड पोएम 1.3 ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्ज आय नो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की वृक्ष किंवा झाडे ही फार दयाळू आहेत हे आपल्याला माहीत आहे. We know that students, trees give us many things. Trees are very useful to mankind. We know that trees gives us breath of life, as well as trees provide us many sweet fruits, as well as trees gives us shelter, as well as trees gives shelter to animals also. So open your English textbook, see on page number 12, third poem trees are the kindest things I know. म्हणजे मला माहित आहे की झाडं किंवा वृक्ष हे फार दयाळू अशा गोष्टी आहेत, दयाळू आहेत हे मला माहित आहे. See the first activity, warming up, chit chat activity. There are given several questions. Now we are going to discuss about questions and answers. Okay students, listen. See the first question, when do you receive gifts? विद्यार्थी मित्रांनो, when do you receive gifts? To receive म्हणजे स्वीकारणे किंवा मिळणे. तर तुम्हाला भेटवस्तू केव्हा मिळतात? तुम्हाला discuss and try to write the answer of this question. विद्यार्थी मित्रांनो, चर्चा करा आणि या प्रश्नांचं उत्तर आपण लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, उदाहरण सांगतो मी. I receive gifts on the occasion of my birthday. म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या वेळेला मला भेटवस्तू मिळतात असं मी म्हणू शकतो. तसं तुम्ही कोणत्याही प्रकारचं उत्तर इथं लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो. सी द सेकंड क्वेश्चन, डू यू लाईक टू गिव्ह गिफ्ट्स? भेटवस्तू तुम्हाला द्यायला विद्यार्थ्यांना आवडतात का? डेफिनेटली द आन्सर यस. आय लाईक टू गिव्ह गिफ्ट्स टू अदर्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणे आपल्याला भेटवस्तू आपल्याला इतरांना द्यायला आवडतात. थर्ड क्वेश्चन, फ्रॉम whom do you get gifts? फ्रॉम whom do you get gifts? म्हणजे तुम्हाला कोणाकडून भेटवस्तू तुम्हाला मिळतात. बघा इथंही आपण काय लिहू शकतो. आय गेट गिफ्ट्स फ्रॉम माय क्लोज फ्रेंड, from my neighbors, from my relatives. Okay students, in this way you try to write the answers. Fourth question, what is the best gift that you have ever received? म्हणजे आतापर्यंत तुम्हाला मिळालेली सगळ्यात चांगली उत्कृष्ट अशा प्रकारची भेटवस्तू कोणती? याचं उत्तर आपण लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, द आन्सर ऑफ द क्वेश्चन, I have received a wristwatch on my 25th birthday. किंवा I have received a wristwatch on my 15th birthday. At that time, my close friend who stays in Mumbai, and it was the best gift that I have
रिसिवड. बघा मला मिळालेलं मनगटावरील घड्याळ ज्या माझ्या 15व्या वाढदिवसाला मला मिळालं माझ्या मुंबईमध्ये राहणाऱ्या एका मित्राकडून, ते माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची भेटवस्तू होती असं म्हणू शकतो आपण. अँड द लास्ट क्वेश्चन, व्हाय इज इट स्पेशल फॉर यू? ती भेटवस्तू तुमच्यासाठी विशेष का आहे? बघा, माय बेस्ट फ्रेंड loves me a lot and it is a token of his love, so that gift is a special gift for me असं म्हणू शकतो. Write down all the answers of these questions in your notebook. Okay students, see the next line, next number 1, what gifts do trees give to mankind? इथं आलेला आहे बघा प्रश्न की झाडं ही आपल्याला कोणत्या भेटवस्तू आपल्याला देतात, मनुष्याला कोणत्या प्रकारच्या भेटवस्तू देतात. जसं मग पहिल्यांदा सुरुवातीलाच मी सांगितलं, ट्रीज प्रोव्हाइड अस फ्रुट्स ॲज वेल ॲज ब्रेथ ऑफ लाईफ, ॲज वेल ॲज ट्रीज गिव्ह अस शेल्टर, ॲज वेल ॲज ॲनिमल्स. तर अशा प्रकारे आपण याची उत्तरं लिहायची आहेत. ॲज वेल ॲज ट्रीज हेल्प टू ब्रिंग रेन. बघा, पाऊस आणण्यासाठी झाडं वृक्ष मदत करतात. अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग बिईंग ऑन द अर्थ. आणि हे जे पृथ्वीवरती राहतात सजीव यांच्यासाठी हे सगळं महत्वाचं आहे. सेकंड नंबर, त्यामध्ये ए आकडा पहा, नेम 2 पार्ट्स ऑफ अ ट्री दॅट बिगिन विथ. विद्यार्थी मित्रांनो, इथं काय करायचं आहे, नेम 2 पार्ट्स, 2 भागांची नाव आपल्याला लिहायची तिथं. कशाच्या? ऑफ अ ट्री, झाडाच्या. दॅट बिगिन विथ म्हणजे यानं सुरुवात होते, अशा 2 भागांची नाव आपल्याला झाडाच्या इथं लिहायचे आहेत. आता बी न सुरुवात होणारे, एफ न सुरुवात होणारे आणि टी न सुरुवात होणारे आपल्याला इथं शब्द लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल एक बघूया आपण. बघा, टी शेवटचा बघा, टी वरून ट्रंक म्हणजे बुंदा होतो बघा, ट्रंक. आणि पुढे ट्री टॉप म्हणजे उंच शेंडा असं म्हणतो आपण, ट्री टॉप. तर अशा प्रकारे आपल्याला हे उत्तरं लिहायचे आहेत. आता बीचं बघा, बी वरून ब्रँचेस होऊ शकतं, बार्क होऊ शकतं. एफ वरून फ्रुट्स होते, फ्लावर्स होते. अशा इन दिस वे यू ट्राय टू द सेकंड नंबर. नेक्स्ट बी मध्ये काय म्हटले बघा, इन मोस्ट कंट्रीज इन द नॉर्थर्न हेमिस्फेअर देर आर 4 सीझन्स, स्प्रिंग, समर, ऑक्टोबर अँड विंटर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न असा आहे बघा की उत्तर गोलार्धामध्ये कोणता ऋतू कोणत्या महिन्यामध्ये येत असतो हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. बघा, इन मोस्ट कंट्रीज, बऱ्याचशा देशामध्ये, इन नॉर्थर्न हेमिस्फेअर देर आर 4 सीझन्स. किती ऋतू आहेत? 4 ऋतू आहेत दिलेले आहेत, स्प्रिंग, समर, ऑक्टोबर अँड विंटर. इथं काय करायचं आहे, ट्राय टू गेस व्हॉट इज द सीझन इन द मंथ्स गिव्हन बिलो. म्हणजे या महिन्यामध्ये कोणता ऋतू येतो या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. आता मार्च, एप्रिल, मे मध्ये कुठला आपल्याला माहिती असेल, स्प्रिंग. जून, जुलै, ऑगस्ट समर. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ऑक्टोबर. आणि डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी विंटर. असे 4 ऋतू येतात. थर्ड क्वेश्चन, an artist paints pictures using colors. A poet writer can also paint pictures in your mind oblique imagination by using descriptive phrases. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी असा प्रश्न आहे, एक आर्टिस्ट म्हणजे कलाकार किंवा चित्रकार म्हणतो आपण, रंग वापरून चित्र रंगवतात बघा. आणि त्याच पुढे काय म्हणले, अ पोएट रायटर म्हणजे कवी एखादा किंवा लेखक, हे काय करतात, कॅन ऑल्सो पेंट पिक्चर्स इन युअर माइंड इमॅजिनेशन बाय युझिंग डिस्क्रिप्टिव्ह फ्रेजेस. म्हणजे कवी किंवा लेखक हे वर्णनात्मक अशा प्रकारचे शब्द समूह वापरून तुमच्या मनामध्ये, आपल्या मनामध्ये किंवा कल्पनेमध्ये काय करतात, ते चित्र रेखाटतात. तर उदाहरण बघा इथं दिलेलं आहे, एक उदाहरण देऊया आपलं. बघा, फॉर एक्झाम्पल, ब्ल्यू स्काय म्हटले बघा, ब्ल्यू स्काय, सॉफ्ट व्हाईट क्लाउड्स, फ्लोटिंग क्लाउड्स. इथं उदाहरण दिलेलं आहे, ब्ल्यू स्काय म्हणजे निळे आकाश, सॉफ्ट व्हाईट क्लाउड्स म्हणजे पांढरे शुभ्र
ढग, फ्लोटिंग क्लाउड्स, तरंगणारे ढग, अशी उदाहरणं दिलेली आहेत. राईट डाऊन 4 सच फ्रेजेस विच डिस्क्राईब एनिथिंग ब्युटिफुल इन नेचर. निसर्गामधल्या आपल्या कुठल्याही 4 गोष्टीचं वर्णन करणारे या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे शब्दसमूह आपण लिहायचे आहे. समजलं विद्यार्थ्यांनो? यातलं कोणतेही आपण लिहू शकतो बघा. फॉर एक्झाम्पल नट ब्राऊन फॉरेस्ट, तर असं कोणतंही लिहू शकतो. सी ऑन पेज नंबर 13, पान नंबर 13 बघा, त्याच्यावरती काय दिले. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. नाउ लिसन द पोएम केअरफुली. Now we are going to start the first stanza. Listen. Trees are the kindest things I know. The poet Harry Benz said to us. बघा या ठिकाणी कवी आपल्याला म्हणतोय, काय म्हणतोय? ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. मला माहित आहे की झाडं वृक्ष हे फार दयाळू अशा प्रकारच्या ह्या गोष्टी आहेत. दे डू नॉट हार्म. हू डू नॉट हार्म? ट्रीज डू नॉट हार्म अस. बघा झाडं आपल्याला नुकसान पोचवत नाहीत, इजा करत नाहीत. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. हू सिम्पली ग्रो? ट्रीज आर सिम्पली ग्रो. इन द फर्स्ट 2 lines here the poet told us, what is the name of the poet? Harry Benz said, trees are very kindest things because trees do not harm as well as trees only grow. फक्त वाढतात वृक्ष, इजा पोचवत नाही, धोका पोचवत नाहीत. तर फक्त वृक्षही कसे आहेत की फार दयाळू आहेत, असं पहिल्या 2 ओळीमध्ये सांगितलेलं आहे. सी द नेक्स्ट लाईन. अँड स्प्रीड अ शेड फॉर स्लीपी काऊज. Who provide a shade? Who provide shelter? आपल्याला माहित असेल शेल्टर म्हणजे सावली, शेड म्हणजे सुद्धा सावली, आसरा म्हणतो आपण, निवारा. अँड स्प्रीड, टू स्प्रीड म्हणजे पसरणे. अँड स्प्रीड अ शेड फॉर स्लीपी काऊज. हू स्प्रीड? ट्रीज ऑल्सो. ट्रीज, ऐका विद्यार्थ्यांनो, ट्रीज स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. म्हणजे झाडे हे काय पुरवतात बघा. काऊज म्हणजे काऊज म्हणजे काय? स्लीपी काऊज म्हणजे गायी म्हणतो आपण, आहे की नाही. तर या जनावरांसाठी, प्राण्यांसाठी झाडं किंवा वृक्ष हे काय पुरवतात? सावली पुरवतात. लक्षात घ्या. अँड स्प्रीड अ शेड फॉर स्लीपी काऊज अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बाउज. सी मेनी बर्ड्स they gathered among their boughs. We know that students, all the birds they gather among the branches of the trees. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित असेल, आता इथे एक शब्द आहे बघा, BOUGHS, बाउस, दॅट मीन्स ब्रँचेस, म्हणजे झाडाच्या फांद्या. लिहून घ्या शब्द बाउस, दॅट मीन्स ब्रँचेस, झाडाच्या फांद्या. बघा. अँड गॅदर बर्ड्स म्हणजे पक्षी जमा होतात, गोळा होतात. अमंग देअर बाउस म्हणजे कशावरती? झाडाच्या फांदीवरती पक्षी जमा होतात. दॅट इज वाय द पोएट हिअर सेड ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स. म्हणूनच कवी म्हणतोय की वृक्ष हे कसे आहेत? फार दयाळू वृक्ष आहेत. बघा. सी द नेक्स्ट लाईन. दे गिव्स अस फ्रूट इन लीव्स अबाव. बघा वृक्ष आपल्याला काय पुरवतात? देतात. वेगवेगळ्या प्रकारची फळं आपल्याला देतात. बघा जसे आंबे, पेरू, जांभळ. दे trees give us, trees provide us different types of fruits. बघा. in leaves above and wood also to make our houses of. बघा wood म्हणजे लाकूड,
बघा, वृक्ष आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फळं देतात, पानं देतात आणि लाकूड सुद्धा जे आपण घरं बनवतो याच्यासाठी आपल्याला लाकूड सुद्धा वृक्ष काय करतात, आपल्याला देतात, पुरवतात. म्हणून म्हणलं इथं ट्रीज प्रोव्हाइड अस फ्रुट्स, leaves also and wood to make our houses of. See the next line, and leaves to burn on Halloween. What is mean by Halloween? Write down the word Halloween. HALLOWEEN. That means a festival in autumn observed in western countries. शब्द लिहा की शरद ऋतूमध्ये पाश्चात्य देशामध्ये साजरा केला जाणारा एक सण आहे हॅलोईन. कुठल्या ऋतूमध्ये? शरद ऋतूमध्ये. कुठं साजरा केला जाणारा? पाश्चात्य देशामध्ये साजरा केला जाणारा एक उत्सव किंवा सण आहे, लक्षात घ्या. अँड लिव्स, ट्रीज ऑल्सो प्रोव्हाइड लिव्स टू बर्न. बघा, वृक्ष हे आपल्याला पानं पुरवतात. कुठं पुरवतात? बघा, ट्रीज प्रोव्हाइड लिव्स टू बर्न ऑन हॅलोईन. म्हणजे शरद ऋतूमध्ये पाश्चात्य देशामध्ये साजरा केला जाणारा जो सण आहे हॅलोईन, या सणासाठी झाडं किंवा वृक्ष हे त्या सणासाठी ज्वलनासाठी काय पुरवतात? पानं पुरवतात असं म्हटलेलं आहे. अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोईन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि बघा, शरद ऋतूमध्ये आपल्याला माहित आहे नवीन हिरवीगार अशी पालवी झाडांना फुटते येते बघा. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन. डेज बिगन म्हणजे दिवसाची सुरुवात. दे आर द फर्स्ट म्हणजे तेच आहेत सुरुवातीचे. दॅट मीन्स ट्रीज आर द फर्स्ट वेन डेज बिगन. बघा, सुरुवात म्हणजे दिवसाची सुरुवात जे होते ते झाडच पाहतात की दिवसाची सुरुवात झालेली. बघा, दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. इथं असं म्हणायचंय कवीला या ठिकाणी की जो सूर्य आहे उगवणारा, त्या सूर्याचा स्पर्श किंवा सूर्याचा स्पर्श हा केवळ पहिल्यांदा दिवसाची सुरुवात होत असताना कुणाला स्पर्श होतो की झाडांना स्पर्श होतो असं म्हटलेलं आहे कवीन. बघा, दे आर, ते झाडं आहेत. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. बीम्स म्हणजे रेज. शब्द लिहा, बीम्स म्हणजे रेज. रेज म्हणजे किरण. कशाचे किरण? सूर्याचे प्रकाश किरण म्हणूया आपण, लक्षात घ्या. त्याला दुसरा शब्द आहे ग्रीन बर्ड्स ग्लो फर्स्ट ॲट सनराईज. बघा, सूर्य उगवतो अशा वेळेला इथं काय म्हणलेलं आहे? दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. स्पर्श होतोय बघा सूर्याच्या किरणांचा सुरुवातीला, दिवसाची सुरुवात होत असताना वृक्षांनाच स्पर्श होतो असं कवी म्हटलेलं आहे बघा. सी द नेक्स्ट लाईन, दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट when evening changes into night. What are the last? Trees are also last. वृक्षच शेवटचे आहेत बघा, झाडच ही शेवटचे आहेत. ट्रीज आर द लास्ट टू होल्ड द लाईट. टू होल्ड म्हणजे थांबवून ठेवणे. टू होल्ड थांबवून ठेवणे. द लाईट, लाईट म्हणजे प्रकाश, लक्षात घ्या. when evening changes into night म्हणजे इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट म्हणजे सायंकाळ जे आहे ते रात्रीत रूपांतर होण्याच्या दरम्यान ही झाडच शेवटचे आहेत की जे प्रकाश काय करतात? थांबवून ठेवतात. ट्रीज आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. सी द नेक्स्ट लाईन, अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय. टू फ्लोट मीन्स तरंगणे. मून म्हणजे चंद्र. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. What is mean by drowsy? शब्द लिहा, DROWSY. Drowsy means sleepy. म्हणजे झोपलेला असं म्हणतो, स्लीपी. ललबाय म्हणजे अंगाई गीत म्हणतोय आपण बघा. सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रन टू स्लीप म्हणलेलं आहे बघा. लहान मुलांना झोपण्याकरिता किंवा झोपवण्यासाठी म्हटलेले एक शांतपणे म्हटलेलं असं गाणं.
लिहिला शब्द ड्राउसी म्हणजे स्लीपी आणि ललबाय दॅट मीन्स सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रन टू स्लीप. मराठीमध्ये अर्थ सांगितलं ड्राउसी आणि ललबाय. ड्राउसी म्हणजे झोपलेले शांतपणे आणि ललबाय म्हणजे अंगाई गीत. तर बघा काय म्हणलेलं आहे, अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय, आणि जेव्हा चंद्र हा आकाशामध्ये तरंगतो पहा तेव्हा दे हम अ ड्राउसी ललबाय, तेव्हाच ही वृक्ष काय करतात, हम अ ड्राउसी ललबाय झोपतात बघा शांतपणे. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग एगो, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, द पोएट सेड. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग एगो, म्हणजे लहान लहान मुलं जी झोपतात बराच वेळ बघा. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग एगो, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, द पोएट सेड. मला माहित आहे की वृक्ष हे फार कसे आहेत, दयाळू अशा गोष्टी आहेत, दयाळू आहेत. सी देर इज गिवन अ पिक्चर, चित्र दिलेलं आहे पहा. सी ऑन पेज नंबर. नाउ स्टुडंट्स लिसन द poem trees are the kindest things I know and try to sing the poem like this. ओके स्टुडंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गाणं कवितेचं मी म्हणून या ठिकाणी दाखवतोय तुम्हाला, एक ऐकवतोय मी आणि त्याप्रमाणे तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. ओके स्टुडंट्स, आपण कविता ऐकलेली असेल याप्रमाणे म्हणण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. ओके स्टुडंट्स, पेज नंबर 14 वी आर गोइंग टू सी वर्कशॉप ऑफ दिस पोएम. या कवितेचा आपण वर्कशॉप बघतो विद्यार्थ्यांनो. फर्स्ट क्वेश्चन, पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या शब्दांना जोडणारे जे यमक जोडणारे शब्द आहेत ते शब्द आपण लिहायचे आहेत. या कवितेमधून आपण लिहायचे आहेत. पिक आउट फ्रॉम द पोएम म्हटलेलं बघा, म्हणजे कवितेमधून आपण पिक आउट करायचे आहेत, घ्यायचे आहेत. वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स, या शब्दांना यमक जोडणारे शब्द कवितेमधून आपण लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल एक शेवटचा शब्द कोणताही बघूया बघा, शेवटचा बघूया आपण.
ई आहे फ्लाय. बघा फ्लाय कवितेमध्ये आलेले शब्द माहिती असतील आपल्याला. फ्लाय, स्काय आणि ललबाय असे 2 शब्द आपण लिहायचे आहेत. प्रत्येक शब्दाला 2 शब्द लिहायचे आहेत. दुसरा सेकंड क्वेश्चन, पिक फ्रॉम द पोएम लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड. आपल्या मनामध्ये चित्र निर्माण करणाऱ्या अशा ओळी या कवितेमधून आपण लिहायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल इथे एक दिलेलं आहे बघा, अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन म्हटलेलं आहे बघा. तसं आपल्या मनामध्ये चित्र निर्माण करणाऱ्या कवितेतल्या ओळी आपण इथं लिहायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, अँड लीव्स टू बर्न ऑन हॅलोईन ही एक ओळ आहे बघा. अशा अनेक ओळी आहेत, त्या ओळी आपण लिहायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. थर्ड क्वेश्चन, द पोएट रेफर्स टू ट्रीज ॲज द काइंडेस्ट थिंग्स. कवीने रेफर केलेलं आहे बघा इथं झाडांना की वृक्ष कसे आहेत, दयाळू आहेत असं सांगितलेलं आहे. फ्रॉम द पोएम या कवितेमधून पिक आउट 5 फॅक्ट्स, 5 फॅक्ट्स आपल्याला इथं निवडायचे आहेत. विच प्रूव्ह द काइंडनेस ऑफ ट्रीज. म्हणजे विच प्रूव्ह म्हणजे ज्या पुरावा देतात. काय पुरावा देतात? काइंडनेस दयाळूपणाच्या, ऑफ ट्रीज झाडांच्या दयाळूपणाच्या पुरावा देतात अशा 5 फॅक्ट्स आपल्याला निवडायच्या आहेत. ओके स्टुडंट्स, बघा फॉर एक्झाम्पल, दे गिव्ह अस फ्रुट्स, बर्ड्स गॅदर ऑन देअर बाउच, किंवा ट्रीज गिव्स लीव्स टू बर्न ऑन हॅलोईन. अशा कवितेमधल्या 5 फॅक्ट आपण निवडायच्या आहेत. ओके स्टुडंट्स, फोर्थ क्वेश्चन, फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोविंग. या ठिकाणी आपल्याला वर्ड शब्द लिहायचे आहेत. या वर्णन करणारे शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. आता काऊज जर कवितेमध्ये बघितलं आपण तर स्लीपी काऊज असा शब्द आलेला बघा शब्द. स्लीपी काऊज म्हणजे स्लीपी म्हणजे झोपलेले, काऊज म्हणजे गाई. वर्णन करणारे शब्द आपल्याला इथं लिहायचे आहेत. आता न्यू बर्ड्स असा शब्द आहे बघा इथं, न्यू बर्ड्स. याला कोणता शब्द येईल बघा जरा विद्यार्थ्यांनो कवितेमधील. या ठिकाणी कोणता येते बघा शब्द, तर न्यू बर्ड्स, ग्रीन न्यू बर्ड्स. अशा प्रकारे आपण शब्द वर्णन करणारे शब्द कवितेमधून शोधून लिहायचे आहेत. 5वा प्रश्न आहे, पिक आउट लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग. पिक आउट लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग. तर अशा ओळी आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. ज्या ओळी काय म्हटलेलं आहे, पिक आउट लाईन्स दॅट मीन्स द फॉलोइंग म्हणजे याचा अर्थ असलेल्या अशा ओळी कवितेमध्ये आपल्याला लिहायच्या आहेत. ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांसाठी झाडं हे काय पुरवतात, सावली पुरवतात. तसं कवितेमध्ये कोणती ओळ आलेली आहे बघा, अँड स्प्रीड अ शेड फॉर स्लीपी काऊज. पुढचा बघा 2 नंबर, ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल सगळ्यांसाठी वृक्ष काय पुरवतात, अन्न पुरवतात. अशी कोणती ओळ आलेली आहे कवितेमध्ये आलेली आहे बघा, ट्रीज गिव्ह अस किंवा सॉरी दे गिव्ह अस आलेले बघा, दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्स अबाव. अशा प्रकारे इन दिस वे यू ट्राय टू कम्प्लीट द 5th क्वेश्चन. सी ऑन पेज नंबर 15, थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स. बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स म्हणजे विचार करा आणि तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा असं म्हटलेलं आहे. एक उदाहरण आपण इथे घेऊया. पहिला प्रश्न फक्त घेऊया, व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनादर क्वेश्चन मार्क नेम एनी 5 म्हटलेलं आहे बघा. म्हणजे कोणत्या सजीव वस्तू ह्या एकमेकांना हानी किंवा दुखापत पोचवू शकतात अशा कोणत्याही 5 सजीव वस्तूंची नावं या ठिकाणी आपल्याला लिहायची आहेत बघा. फॉर एक्झाम्पल, ह्युमन बिईंग टू ट्रीज माणसं झाडांना हानी पोचवू शकतात, किंवा ह्युमन बिईंग्स टू ॲनिमल्स प्राण्यांना हानी पोचवू शकतात. लक्षात घ्या, ह्युमन बिईंग टू ह्युमन बिईंग माणसांना हानी पोचवतात. अशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. दुसरा, तिसरा आणि चौथा प्रश्न आपण बघायचा आहे, वाचायचा आणि त्याप्रमाणे आपण त्याची उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे, सर्च फॉर अ शॉर्ट पोएम अबाउट ट्रीज इन युअर मदर टंग, राईट इट इन युअर नोटबुक अँड ट्रान्सलेट एनी 2 स्टांजाज फ्रॉम द पोएम इन टू इंग्लिश. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे बघा, की
सर्च फॉर अ शॉर्ट पोएम. छोटीशी कविता झाडाविषयीची आपल्या मातृभाषेमध्ये आपण काय करायचे, सर्च करायचे, शोधायचे आणि राईट इट इन युअर नोटबुक, आपल्या वहीमध्ये ती लिहायची आहे आणि ट्रान्सलेट एनी 2 स्टँजाज, आणि त्या कवितेचे कोणतेही 2 स्टँजे ट्रान्सलेशन करायचे कशामध्ये, फ्रॉम द पोएम इन टू इंग्लिश, म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याचं काय करायचं आहे, ट्रान्सलेशन करायचं आहे. See the next question. 8. Your neighbor is having a huge old banyan tree chopped down to make a space for another construction. Write an imaginary conversation between you and your neighbor trying to stop him from having it cut down. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या एखाद्या शेजाऱ्याने दुसऱ्या एखाद्या बांधकामाला जागा करण्यासाठी एक प्रचंड मोठे असे जुने कशाचे झाड, बनियन ट्री, वडाचे झाड तोडून टाकले आणि ते तोडून टाकणे हे थांबवण्यासाठी तुम्ही आणि तुमच्या शेजाऱ्यामधील काल्पनिक संभाषण या ठिकाणी लिहायचं आहे. कोणाकोणाचं, मायसेल्फ आणि नेबरची सुरुवात दिलेली आहे बघा. मायसेल्फ आणि नेबरची सुरुवात दिलेली आहे. मायसेल्फ काय म्हणलेलं आहे, गुड मॉर्निंग सर, आय एम व्हेरी डिस्टर्ब्ड अँड अपसेट टू सी यू हॅव्हिंग दिस गुड ओल्ड बनियन ट्री चॉप्ड डाऊन. इथं नेबर शेजारी काय म्हणेल, नो डिअर, दिस ट्री इज ऑफ नो यूज नाव, इट इज टू ओल्ड. म्हणजे वृक्ष फार जुनं झालेलं आहे, याचा काही उपयोग नाही आहे असं म्हणतोय तो शेजारी, असं म्हणत असेल. काल्पनिक आहे, संभाषण लिहायचं आहे. लँग्वेज स्टडीमध्ये काय दिले विद्यार्थी मित्रांनो बघा, डिग्रीज ऑफ कॉम्पॅरिझन डिग्रीज ऑफ कंपॅरिझन ऑफ ॲडजेक्टिव्ह, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. तर ही वाक्य सगळी वाचायची आहेत आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी डिग्रीज ऑफ कंपॅरिझनचं दिलेलं आहे, म्हणजे विशेषणाचा सम तर आणि तमभाव असा दिलेला आहे. आता आपल्याला माहित असेल डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री, ही 3 भाग आहेत डिग्रीचे बघा. हे सगळं वाचा आहे तर दिलेलं आहे बघा. यतीन इज स्ट्रॉंग, अमित इज स्ट्रॉंगर दॅन यतीन आणि प्रवीण इज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल. ही 3 वाक्य, पहिलं आहे पॉझिटिव्ह, दुसरं आहे कंपॅरेटिव्ह आणि तिसरं सुपरलेटिव्ह मधलं आहे. सगळी वाक्य वाचा पान नंबर 15 वरची. आणि पान नंबर 16 वर दिलेली ऍक्टिव्हिटी आहे ती पूर्ण करा. काय म्हणलं, फिल इन द गॅप इन द टेबल ऑफ डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. कंपॅरिझन, तुलना करणारा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह अशी आपल्याला विशेषणं लिहायची आहेत. उदाहरणार्थ आता फॉर एक्झाम्पल सुपरलेटिव्ह मध्ये पहिलं काइंडेस्ट दिलं आहे बघा. आता याचं कंपॅरेटिव्ह मध्ये काय येईल, काइंडर येईल आणि पॉझिटिव्ह मध्ये काइंड येईल. आता सर्वसाधारणपणे कंपॅरेटिव्ह मध्ये विशेषणाला ER प्रत्यय लागतो, लक्षात घ्या. किंवा जर विशेषण मोठं असेल तर मोर अगोदर येतं. आणि सुपरलेटिव्ह मध्ये विशेषणाला काय लागतं, प्रत्यय EST प्रत्यय लागतो, हे ध्यानात ठेवा. तर अशा प्रकारे हा तक्ता आपण पूर्ण करायचा आहे. दुसरं बघा काय नंबर म्हणलेला आहे, ऍडजेक्टिव्ह विच हॅव मोर दॅन 2 सिलेबल्स लॉंग वर्ड्स. या ठिकाणी काय म्हणलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मध्ये आपल्याला माहित असेल. पहिलं आपण उदाहरण बघितलं, काइंड, काइंडर, काइंडेस्ट. दुसरं काय येईल, आता हेल्दियर दिलेलं आहे बघा. इथं पॉझिटिव्ह मध्ये काय, हेल्दी, हेल्दियर, हेल्दिस्ट, EST प्रत्यय लागेल बघा. कंपॅरेटिव्ह मध्ये ER प्रत्यय लागतो, लक्षात घ्या. आणि दुसरा नंबर जो दिलेला आहे त्याच्यामध्ये काय म्हटले बघा, ऍडजेक्टिव्ह विच हॅव मोर दॅन 2 सिलेबल्स लॉंग वर्ड्स टेक मोर अँड मोस्ट बिफोर देम इन टू फॉर्म कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह डिग्री. बघा, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री बनण्यासाठी जे विशेषण आहे त्याच्या अगोदर कंपॅरेटिव्हच्या अगोदर मोर वापरतात आणि सुपरलेटिव्हच्या अगोदर मोस्ट वापरलं जातं. उदाहरण दिलेलं आहे, यू सक्सेसफुल पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आलं. हे कंपॅरेटिव्ह मध्ये कसं येईल, मोर सक्सेसफुल येईल आणि सुपरलेटिव्ह मध्ये मोस्ट सक्सेसफुल येईल. तसं आपल्याला गिव्ह द कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह फॉर्म्स ऑफ. आता इथं दिलेत काही विशेषण शब्द, त्यांचे आपल्याला कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह विशेषण लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल एक बघूया, एन्सियंट, मोर एन्सियंट येईल आणि सुपरलेटिव्ह मध्ये मोस्ट एन्सियंट येईल. अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची. तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे,
when in a line of a poem human characteristics are given to something non-human, the figure of speech used is पर्सनिफिकेशन. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय आहे बघा, एक इथं शेवटचा जो प्रश्न दिलेला आहे तो ॲप्रिसिएशन मधील हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, लक्षात घ्या. फाइंड एक्झाम्पल दिलेला आहे, हमिंग ट्रीज, रनिंग रिव्हर, स्माइलिंग फ्लावर्स अशी उदाहरणं पर्सनिफिकेशनची दिलेली आहेत. फाइंड द एक्झाम्पल्स ऑफ पर्सनिफिकेशन फ्रॉम द पोएम. या कवितेमधनं आपल्याला अशी उदाहरणं शोधायची आहेत, लक्षात घ्या. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी ही कविता जी पाहिली तर पर्सनिफिकेशनची उदाहरण आपल्याला या कवितेमधनं शोधायची आहेत बघा. आता होल्डिंग लाईट पण आहे बघा पर्सनिफिकेशन, किंवा मून फ्लोट्स आहे म्हणजे तरंगणारा चंद्र, किंवा टचिंग द बीम्स आहे. अशी अनेक पर्सनिफिकेशनची उदाहरणं आहेत त्या कवितेमधून शोधून आपल्याला लिहायचे आहेत. ओके स्टुडंट्स, या ठिकाणी आपण थांबतोय आणि यानंतरच्या तासाला आपण पुढील तासाला पुढचा घटक आपण सुरुवात करू. ओके स्टुडंट्स.